उद्धव ठाकरेंनी राम 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 हे कंटिन्युअस जपलं, तर त्यांनी त्या 2-3 वर्षात मुख्यमंत्रीपदाच्या काळात काँग्रेससोबत जाण्याचं, नंतर जनाबसारखं वागण्याचं, औरंगजेबाच्या कबरीचा उदो उदो करण्याचं जे जे पाप केलेलं आहे ते रामनामाचा जप केला तर ते थोडंसं कमी होईल. आणि रामरक्षा तर पाठ केली पाहिजे ना त्यांनी. रामरक्षा बाकीचे म्हणतात आणि ते भोटही हलवत नाही, मग त्या रामरक्षेला काय अर्थ आहे? आणि त्यामुळं रामरक्षा पाठ केली पाहिजे, हनुमान चालीसा पाठ केली पाहिजे, तेव्हाच कुठं रामरक्षेचं महात्म्य त्यांना सांगता येईल. खरं म्हणजे प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर झालं हे सगळ्या हिंदूंच्या ताकदीमुळं झालं, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीमुळं झालं. परंतु यांना प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती बसवल्यानंतर जायलाही फुरसत मिळाली नाही, जाऊ शकले नाही. आणि म्हणून आता राजकारणासाठी राम वापरत असेल तर प्रभू श्रीरामचंद्र सुद्धा त्यांना माफ करणार नाही.